PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 5. लेखिका प्राची सुळे. ती अलगद पुटपुटली. कोण होता तो? त्याचं नावही विचारले नाही. कसं समजणार आता? त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्व, देखणा चेहरा नजरेसमोरून हटत नव्हता. पहिल्यांदाच एका अनोळखी मुलाच्या नावाने तिच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडत होते. कथा पुढे सुरू. दुसरा दिवस उजाडला. स्वतःचं सगळं आवरून मैथिली खाली आली. गोका नाश्ता लावत होता. दामोदरपंत पेपर वाचत होते. गुड मॉर्निंग आज्जो. व्हेरी गुड मॉर्निंग पिल्लू. ये बस. कसा होता प्रोग्राम? त्यांनी विचारले. ओके होता. काय झालं? मस्त, छान, भन्नाट नव्हता? एन्जॉय नाही केला का? आजोंनी विचारले. आधी केला एन्जॉय, पण तो थोडा काळच टिकला. माहीत नाही, पण काहीतरी गोंधळ झाला. कोणी अचानक क्लबमध्ये घुसलं होता आणि सगळे त्याला शोधत होते. वियर्ड. मैथिली उसासा सोडत म्हणाली. जाऊ दे, असे पण अनुभव घ्यावेत. ठीक आहे. आजो तिला चेअरअप करत बोलले. आजो, त्याचं काहीच नाही मला. मी विसरले सुद्धा. तरी तुझा मूड ठीक वाटत नाही आहे का? कारण आपल्या शाळेचं काम अजून अडकून पडले. सगळं पेपर्स, लिगल फॉर्मॅट, एव्हरीथिंग परफेक्ट आहे. सबनीस सर 4-5 वेळा जाऊन आले. मी एकदा गेली पण होती. पण त्या शिक्षण मंत्र्यांना काहीच देणंघेणं नाही आहे. नुसते पुढचे दिवस देत आहेत. अरे, निदान मुलांच्या भविष्याचा तरी विचार करा. आपण कोणाला लुबाडत नाही. फीसुद्धा किती कमी घेतो. डोनेशन घेत नाही. मग काय प्रॉब्लेम आहे यांना फाईल बघायचा? 3 महिने होऊन गेलेत. उद्वेगाने मैथिलीने हातातला चमचा जोरात आपटला. आजू दचकले. सॉरी आजो, खरंच सॉरी, चुकले मी. ती खूपच ओशाळून म्हणाली. काही हरकत नाही. नीट नाश्ता करून घे. खाऊसं नाही वाटलं तरी खा, कारण समोर अन्नपूर्णा आहे. आजो शांतपणे बोलले. मग दोघेही काही न बोलता नाश्ता करू लागले. आजो, निघते मी. हँडपर्स आणि फाईल घेत ती म्हणाली. हो, जमल्यास सबनीसांना त्या PAला कॉल करायला सांग आणि आठवण करून द्या म्हणावं, आजोंनी सांगितले. हो, सांगते. बाय. मैथिली पार्किंगकडे चालू लागली. कार गेट बाहेर काढून तिने शाळेकडे पळवायला सुरुवात केली. जाणाऱ्या मैथिलीकडे आजो एकटक पाहत राहिले. विश्वप्रार्थना आल्यावर मैथिलीने फाईलमध्ये डोकं खुपसलं आणि अचानक तिला आजोंनी सांगितलेलं आठवलं. सबनीसांना PAला फोन करायला सांग. टेबलावरची बेल वाजवून शिपायाकरवी सबनीसांना निरोप पाठवला. 5 मिनिटातच सबनीस सर केबिनमध्ये आले. गुड मॉर्निंग मॅडम, ते म्हणाले. बसा सर. काही काम होतं का मॅडम? सबनीस सर, कामच होत नाही आहे. कधीच अडकून पडले. तुम्हालाही माहिती आहे. फोन आला होता का त्यांच्याकडून? छे, अजिबात नाही. वाटच पाहतोय, ते म्हणाले. मग तुम्ही कॉल करा ना. गरज आपली आहे, मैथिली ताडकन म्हणाली. हो, मी आता लावतो कॉल आणि विचारतो. सबनीसांनी मोबाईल काढला. फोनवर 5-6 मिनिटे बोलले व कॉल कट केला. काय झाले? मॅडम, शिक्षण मंत्री पुढच्या हप्त्यात सेमिनारला दुसऱ्या राज्यात जाणार आहेत. 1 आठवडा तरी नसतील. अरे बापरे, मग? मैथिलीने भेदरून विचारले. मॅडम, ते बोलले की शिक्षण मंत्री या आठवड्यात आहेत, तेव्हा आपल्याला परवा बोलवत आहेत. तारीख आणि वेळ सांगतील आज, सबनीस हसत म्हणाले. अरे वा, गुड न्यूजच म्हणायची ही. मी जाईन यावेळी, ती म्हणाली. हो, चालेल, सबनीस बोलले व तिचा निरोप घेऊन निघून गेले.
मग तिने गेटवर CCTV लावायचे काम करून घेतले. काही छोटी मोठी कामं हातावेगळी केली. कामाच्या व्यापात तिला काल भेटलेल्या अधिराजचा पूर्ण विसर पडला. त्या भल्या मोठ्या डायनिंग टेबलवर खूप सारे इंग्लिश कॉन्टिनेंटल पदार्थ मांडून ठेवले होते. ज्यूस होते. एक नोकर अदबीने बाजूला उभा होता. विश्वनाथ चौधरी आले. त्यांच्यासोबत त्यांची बायको नंदिता होती. दोघे बसले आणि 2 मिनिटांत आदिराज आला. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग मॉम. तो हसून म्हणाला. गुड मॉर्निंग बेटा. दोघे बोलले. नोकर नाश्ता सर्व करू लागला. सो अधिराज, तुला दिलेल्या कामाचं कुठपर्यंत आलंय? विश्वनाथ यांनी विचारले. डॅडी, स्कूलचे पिक्स मागवले आहेत, एकदा बघून घेतो, अधिराज म्हणाला. ओके, बट व्हॉट इज युअर प्लॅन? डॅडी, आत्ताच नाही सांगू शकत. आय एम वर्किंग ऑन इट. ओके, अपडेट मी. अँड रिमेंबर, वी नीड दॅट स्कूल एनी हाव. विश्वनाथ उठत म्हणाले. येस डॅड. डॅडच्या मुला, मम्माकडे लक्ष देणार आहेस की नाही? नंदिता रुसत म्हणाली. ओहो मॉम, तुला कधी असं वाटलं का? असेल तर कधी ते सांग, विथ प्रूफ. आदिराज हसत म्हणाला. तसं नाही रे, पण एक काम तुला सांगितले, एकच मागणं मागते आणि तू पळतोस. कळलं. आला लग्नाचा विषय आला. माय डिअर मॉम, अगं नाही आहे माझी कोणी गर्लफ्रेंड वगैरे, तेवढा वेळही नाही आहे माझ्याकडे, तो म्हणाला. हे तर मला पचतच नाही आहे. तुझ्यासारखा मुलगा एकटा? कमाल आहे. कमालच आहे मॉम. तूच बघ ना, तुझ्या पसंतीची. तुझी चॉईस मला माहिती आहे. तुझ्यासारखी सुंदर असणार. तिचा गाल खेचवून अधिराज म्हणाला. नक्की ना? मागावून म्हणू नकोस. ही पसंत नाही आहे, आता वेळ नाही वगैरे. हां, नाही म्हणणार. तू शोध तरी. हां, पण कपूर, सिन्हा, अंबानी, ओबेरॉय या पठडीतल्या नको आहेत. तुझ्यासारखीच सुसंस्कृत, चांगल्या घरातून आलेली. कास्ट नो इश्यू. हे बोलत असतानाच आदिराजच्या डोळ्यासमोर मैथिली आली. काळ्या शिमर वन पीसमध्ये चमचमणारी. डन माझ्या सोन्या. मी वधू संशोधन सुरू करते. तुला पसंत येईल अशी संस्कारी सून शोधते मला. नंदिनीच्या या वाक्यावर दोघे छान हसले. तिला बाय करून आदिराज ऑफिसला गेला. घे बॉस. शिवांजली शाळेचे फोटो बाहेरून काढलेले आहेत. आदिराजच्या टेबलवर शेखरने फोटो ठेवत म्हटले. त्याने क्षणात ते फोटो स्कॅन केले. खूपच मोठी जागा होती ती. भरपूर झाडे असलेली ऐसपैस. उरलेल्या जागेत शाळेची अजून एक छोटी इमारत तर नक्कीच बांधून होईल. एक सांग, चारी बाजूने फोटो काढलेत, तेव्हा कोणी हटकले नाही? आदिराजने शंका विचारली. हे एक छान झालं बघ. काय? शाळेच्या बाहेर किंवा गेटवर CCTV कॅमेराच नाही. हां, सिक्युरिटी होता, पण तो लांबूनच पाहत होता. आम्ही समोरच्या साईडला होतो, शिवाय कारमध्ये. शेखर हसला. कमाल आहे. शहराच्या मोक्याच्या ठिकाणी शाळा आणि CCTV नाहीत. ठीक आहे, ओनर कोणी राजे फॅमिली आहे, पण नेटवर फक्त शाळेसंबंधी माहिती आहे. फाउंडर कोणाचे फोटोज नाही आहेत, आदिराज म्हणाला. काय विचार केलास मग? अंकलना 1 महिन्याची मुदत मागितली आहेस तू. सगळं डील फायनल करून देणार आहेस. येस, आय नो. तरी घाई करून फायदा नाही. इतकी छोटी शाळा ओनर लोकांनी तिला वाढवलं नाही की फी भरपूर घेतली. याचा अर्थ काय होतो? आदिराजने प्रश्न विचारला. याचा अर्थ होतो त्या ओनर्सना पैशाचा मोह नाही त्यांना शाळेला भपकेबाज करण्यात इंटरेस्ट आहे. ती लोक एकतर खूप पैसेवाले असतील किंवा दुसरं कोणी मोठे लोक असतील ज्यांची उठबस मोठ्या लोकांत असेल. तेव्हा जे काही करायचं ते डोक्याने, कारण एकदा त्यांच्याकडून ना आली तर मग नाच राहणार. डू यू गेट मी? शेखर म्हणाला. येस बॉस, एकदम परफेक्ट. ठीक आहे, मी थोडा विचार करतो.
काय करता येईल मग बघू, आदिराज विचार करत म्हणाला. मॅडम, CCTV लावून झाला. कंपनीचा माणूस येऊन मैथिलीला म्हणाला. ओ ग्रेट, बिल द्या, मी चेक देते. त्या माणसाने बिल दिल्यावर मैथिलीने चेक लिहून दिला व कॅमेरा चेक करायला बाहेर गेटजवळ आली. तिने कॅमेरा पाहिला व मनातच पुटपुटली, आता येऊ देच, कोण फोटो काढतायत ते बघतेच एकेकाला. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सुळे. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेला प्लीज हाईप करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.